नमस्कार. सध्या चर्चा आहे ती फक्त ईडी आणि ईडीची. एखाद्याच्या मागं ईडी लागली, जणू काही गावातली ईडी लागली, असा सगळा चर्चा आणि गोंधळ होऊ लागलेली आहे. आता अंमलबजावणी संचालनालयाची अर्थात ईडीची नोटीस आली आहे, ती संजय राऊत यांच्या घरी थेट त्यांच्या पत्नीच्या नावावर. ही नोटीस एका व्यवहारासंबंधीची आहे, हे समन्स आहे आणि या समन्समध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. आता ही नोटीस किंवा हे समन्स पोचल्याबरोबर माध्यमांमध्ये गजब होणार नसेल तरच नवल. चर्चा झालीच. अर्थात राऊतांनीही ही नोटीस झुगारून लावत आम्ही नंगे आहोत असं विधान करून टाकलं. राऊत आपल्या नंगेपणाविषयी काय म्हणतायत ते पहिल्यांदा ऐका. आप देखिए, आप मुझसे पंगा मत लेना, आप मुझसे पंगा मत लेना. मैं देखता हूँ, मैं नंगा आदमी हूँ, मैं शिवसैनिक हूँ बाला साहब ठाकरे का. जो करना हो कर लो. अरे आप मेरे क्या उखड़ लोगे, जाओ. बहुत देखा है मैंने आप जैसे. राऊतांचं हे विधान का आलं? चिडून आहे, वैफल्यातून आहे, कसं आहे, हे सगळं समजून घेण्याआधी एकूण प्रकरण काय ते समजावं लागेल. ईडीच्या समन्समध्ये राऊतांच्या पत्नीला म्हणजे वर्षा संजय राऊत यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. आता हे बोलावणं कुठल्या विषयात आहे? राऊत म्हणतायत की चौकशीच्या समन्समध्ये अशी कोणतीच नोंद नाही. मग ज्यांनी म्हणजे भाजपवाल्यांनी हा PMC बँकेचा विषय काढला तो आला कुठून? खरं तर ज्या व्यवहारासाठी ही नोटीस आली आहे त्या व्यवहारासाठीच्या माणसाचा PMC बँकेशी किंवा त्या व्यवहाराशी संबंध आहे. त्यामुळं PMC बँक, वाधवा परिवार आणि काही विषय याबाबतची चर्चा होणं स्वाभाविक आहे. इथे सुतावरून स्वर्ग गाठणारी माध्यमं आहेत. मग त्यांनी एखाद्या व्यक्तीच्या समूहाच्या संपर्कावरून अन्य लोकांचा संबंध जोडत PMC पर्यंत जाणं हे साहजिक आहे. पहिल्यांदा PMC बँकेचं प्रकरण काय ते समजून घेऊ. मग PMCशी कोण कोण जोडल्या गेलेलं आहे ते बघावं लागेल. त्यात राऊतांनी उल्लेख केलेल्या व्यक्ती कोण आहेत ते तपासावं लागेल आणि मग हळूहळू पुढे सरकावं लागेल. तुम्हाला आठवत असेल, काही वर्षापूर्वी PMC बँकेवरती निर्बंध लादण्यात आली होती. 2021 पर्यंत ही निर्बंध कायम आहेत. हे निर्बंध लादण्याचं मोठं कारण आहे की एका बांधकाम व्यावसायिक कंपनीला 6,500 कोटी रुपयांचं कर्ज PMC बँक देत होती. ही गोष्ट धोकादायक होती. हे कर्ज बुडण्याची शक्यता होती आणि बऱ्याचशा गुंतवणूक या धोकादायक स्थितीमधल्या होत्या. त्यामुळं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं PMC बँकेवरती निर्बंध घातले. आता ह्या निर्बंधानंतर PMC बँकेची चौकशी सुरू झाली. या चौकशीमध्ये अनेक धोकादायक कर्ज बँकेनं दिल्याचं रिझर्व्ह बँकेच्या चौकशीमध्ये स्पष्ट झालं. प्रकरण मोठं असल्यामुळं, मोठ्या रकमेचं असल्यामुळं यात ईडीचा समावेश होणं स्वाभाविक होतं. ईडी यात अवतरली. आता या चौकशी दरम्यान अनेक मोठ्या लोकांना अटक झाली. त्यात PMC बँकेचे संचालक होते आणि ज्या बांधकाम व्यावसायिकाला कर्ज दिलं किंवा ज्या बांधकाम कंपन्यांना कर्ज दिलं अशी चर्चा होते आहे त्याचे संचालक देखील होते. या संचालकांमध्ये वाधवा परिवार देखील होता. वाधवा परिवार कोण हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण एका पत्रकारानं वाधवांना मुंबईवरून किंवा खंडाळ्यावरून महाबळेश्वरला जाण्याची परवानगी दिली म्हणून एका बातमी लावली आणि त्या बातमीमुळे त्या पत्रकारालाही अटक झाली होती. हा इतिहास सर्वश्रुत आहे. याच वाधवांना हे दिलेलं कर्ज होतं. आता या कर्जाच्या चौकशीसोबतच आणखी बऱ्याचशा गोष्टी त्यातून समोर आल्या. या प्रकरणामध्ये अलिबागमध्ये 22 फ्लॅट आढळून आले. या कंपनीच्या नावानं एक विमान असल्याचं आढळून आलं. एवढंच नव्हे तर एक जहाज असल्याचं देखील आढळून आलं आणि हे सगळं जप्त करून ईडीनं कारवाई सुरू केली. त्याआधी मला एक गोष्ट सांगायची आहे की मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं सुद्धा याबाबतची कारवाई केलेली आहे आणि वाधवांना अटक केलेली होती. आता ही सगळी प्रक्रिया वेगवेगळ्या स्तरावरती चालू होती आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर
पैशाची अफरातफर झाल्याची चर्चा आहे। या सगळ्यामध्ये प्रवीण राऊत नावाचा एक व्यक्ती आहे ज्याचीही चौकशी ईडीने केलेली आहे, अटक देखील झालेली आहे आणि हेच प्रवीण राऊत संजय राऊत यांच्या जवळचे आहेत असं म्हटलं जातं। आता यांच्याचकडून काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यावर वर्ग झाली आहे असं देखील सांगण्यात येत आहे। ती रक्कम मोठी असल्याची चर्चा देखील माध्यमांच्या मधून आहे। राऊत ही रक्कम नाकारत नाही आहेत। 10-12 वर्षापूर्वी 50 लाखाचं कर्ज एका मैत्रिणीकडून घेतलं, ते आपल्या पत्नीनं 12 वर्षापूर्वी 50 लाखाचं कर्ज मैत्रिणीकडून घेतलं, त्या कर्जाची चौकशी करावी असं 10-12 वर्षानंतर ईडीला का वाटलं असं राऊत म्हणताय। राऊत काय म्हणतायत ते पण ऐका। काय सांगताय तुम्ही मला HDLचं? माझ्या पत्नीच्या नावावर एक 12 वर्षापूर्वीचा एक व्यवहार आहे। 12 वर्षांनी सरकारला जाग आहे। 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी बरं का अरविंद, 10 वर्षापूर्वी एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या एका शिक्षिका असलेल्या स्त्रीनं, महिलेनं मराठी एक घर घेण्यासाठी तिच्या मैत्रिणीकडून 50 लाखाचं कर्ज घेतलं आहे। 50 लाखाचं। त्या संदर्भात ईडीला आता 10 वर्षांनी जेव्हा भाजपचं सरकार पडत नाही हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा जाग आली सगळ्यांना आणि तुम्ही तिला नोटीस पाठवता आणि तिला चौकशीला बोलवता, मानसिक छळ करण्याचा प्रयत्न करता। मुळात हे कर्ज प्रकरण आहे ते उसने आहेत, कर्ज आहे तसेच आहेत, कसं आहे हे राऊत, त्यांची पत्नी आणि देणारा जाणं। पण 50 लाखाचा कागदोपत्री व्यवहार दिसतोय आणि तो रेकॉर्डवर देखील दाखवला गेलेला आहे। रेकॉर्डवर दाखवल्या गेलेल्या व्यवहारावर चौकशी करायला ईडी एवढी वेडी नसावी किंवा राजकीय दृष्ट्या त्याचा वापर करून राऊतांना अडचणीत आणावं अशा स्वरूपाची स्थिती देखील नसावी, कारण एवढं वेडेपण कुणाकडंच नसतं। वेडेपणाच्या किस्स्यावरून एक प्रसंग मला आठवतोय। एक पुण्यातील मोठा नेता होता ज्याचा डबे आणि दुधाचा व्यवसाय होता। यातून मोठं कलेक्शन व्हायचं आणि हे कलेक्शन तो बँकेत जमा करायचा, पण बँकेत जमा केल्यानंतर चेकच्या पैशाचाच तो इन्कम टॅक्स भरायचा आणि रोखीच्या पैशाचा व्यवहार बँकेत भरून तो दाखवत नव्हता। एके दिवशी इन्कम टॅक्सची धाड पडली आणि मोठ्या प्रमाणावर रोखीतले पैसे बँकेत भरले आहेत आणि त्याचा टॅक्स भरलेला नाही असं बँक अधिकाऱ्याकडून लक्षात आलं आणि ते इन्कम टॅक्सने त्या व्यक्तीला सांगून त्याची पैसे भरायला सांगितले, टॅक्स भरायला सांगितले। त्या व्यक्तीचं उत्तर फार हास्यास्पद होतं। त्यानं सांगितलं, रोखीतले पैसे हे ब्लॅकचे आहेत ना, मग त्याचे टॅक्स कशाला भरायचा? असं वेडेपणा करणारा व्यक्ती करू शकतो, तपासी यंत्रणा करू शकत नाही। अशा स्वरूपाचा काही व्यवहार झाला असेल, जो पडद्याआडचा असेल, जो दाखवला गेला नसेल, तर त्या संबंधीची चौकशी करण्याचं काम ईडी करतं आहे। आता या व्यवहाराला राऊत स्वतःची अडवणूक, स्वतःला ब्लॅकमेल करणं किंवा सरकार पाडण्यासाठीचे प्रयत्न म्हणून दाखवत आहेत। अगदी महिलांवरचा हल्ला म्हणून सुद्धा बोलत आहेत। काय बोलतायत राऊत तुम्ही ऐका। राजकारणामध्ये समोरासमोरून लढायची ईर्ष्या असायला पाहिजे। जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असं म्हणतो तर समोर येऊन लढा। घरातल्या मुलांवर, घरातल्या महिलांवर, कुटुंबावर हल्ले करण्याला नामर्दानगी म्हणतात। अशी नामर्दानगी जर कोणी करत असेल तर आत्ताच माझ्या माननीय मुख्यमंत्र्यांशी, म्हणजे आमचे शिवसेना पक्षप्रमुख यांच्याशी चर्चा झाली आहे। तर शिवसेना त्यांना त्याच पद्धतीनं उत्तर देईल हे लक्षात घ्या। कोणत्याही थराला जाऊन आम्ही घाबरत नाही। राजकारणात या अशा आपल्या अंगलट आल्यावर तो महिलांवरचा हल्ला म्हणून किंवा घरातल्या लोकांवरचा हल्ला म्हणून सुद्धा बोललं जातं। खरं तर राजकीय व्यक्तींनी असे हल्ले करू नयेत, कुटुंबापर्यंत जाऊ नये ही राऊतांची अपेक्षा आहे। पण त्याचवेळी राऊतांचे कार्यकर्ते किंबहुना त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते मात्र अशा गोष्टी सातत्यानं करत आलेले आहेत। उदाहरण द्यायचं झालं तर अगदीच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस
यांच्याबाबतच्या अत्यंत अश्लाघ्य टीका समाज माध्यमातून राष्ट्रवादी काय, शिवसेना काय यातून झालेल्या आहेत. पण याला राऊत मात्र ही रडीची भाषा, ही बायांना त्रास देण्याची भाषा अशी नसते अशा स्वरूपाचं विधान करतायत. त्यासोबत राऊत चॅलेंज देखील देत आहेत. ते म्हणत आहेत की भाजपच्या अनेक लोकांची यादी माझ्याकडे आहे, ज्यांनी हे सगळं करायला त्यांची चौकशी पण व्हायला पाहिजे. त्यासोबत राऊत असा पण आक्षेप करतात की माकडं असा शब्द वापरत भाजपची काही माकडं ईडीच्या कार्यालयामध्ये असतात असंही म्हणतायत. माझ्याकडे यादी आहे, ती लोक कोण जातात त्याचे पुरावे आहेत असंही राऊत म्हणतायत. पण हे पुरावे, ती यादी मात्र जाहीर करत नाहीत. खरं तर भाजपला तोंडावर पाडण्याची संधी आताच असताना राऊत अशी यादीही देताना दिसत नाहीत किंवा असा आरोप स्पष्टपणे करतानाही दिसत नाहीत. पण आपण नंगे असल्याचं मात्र ते खुलेपणानं सांगत राहतात. राऊतांची अशी विधानं यातला सस्पेन्स वाढवतायत की राऊत आपल्या स्वतःला वाचवण्यासाठी अशी यादी असल्याचं सांगतायत हे देखील स्पष्ट झालं पाहिजे. खरं तर कोणत्याही केंद्रीय काय किंवा राज्य काय तपासी यंत्रणांचा वापर हा व्हायला नकोच आहे, राजकीय वापर व्हायला नकोच आहे. ईडी स्वायत्त आहे, CBI स्वायत्त आहे, पण ते किती स्वायत्त आहे? जितकी महाराष्ट्र पोलीस, जितकी CID, जितकी मुंबई महानगरपालिका स्वायत्त आहे तितकी स्वायत्तता CBI किंवा ED या संस्थांना देखील असते. अशा स्वायत्ततेमध्ये राजकीय स्वरूपाचा वापर करणं हे कठीण असतं. खरं तर प्रश्न आम्हालाही पडला होता की अंमलबजावणी संचालनालयाचा असा वापर करून भाजपवाले खरंच अशा स्वरूपाची बदनामी ईडीकडे आणि पर्यायानं स्वतःकडे का घेत असतील. कारण वारंवार अशा नोटीस आल्या आणि त्याचं राजकारण झालं तर यात बदनामी ईडीची तर होत आहेच आहे, पण भाजपची देखील होती आहे. अशा स्वरूपाची बदनामी सहन करत का कशा स्वरूपाचं राजकारण होतं आहे असाही प्रश्न पडला होता. पण जेव्हा तपासी यंत्रणांनी दिलेल्या नोटीस, समन्स बघितल्या की लक्षात येतं की अनेक वर्षापासून अशा प्रकरणांची तपासणी चालू असते आणि टप्प्याटप्प्याने एक एक प्रकरण रडारवर येत असतं. 10 वर्षापूर्वीचं प्रकरण आज फाईल उघड झालेली आहे, आज चर्चा सुरू झालेली आहे. एक एक प्रकरणाची तपास चालू होत असताना उपलब्ध यंत्रणेनुसार म्हणजे जसं न्यायालयात एखादी केस दाखल होते अनेक वर्षापूर्वी, पण ती बोर्डावर यायला वेळ लागतो आणि बोर्डावर आली की न्यायालयाच्या नोटिसा सुरू होतात. म्हणून न्यायालयानं आत्ताच नोटीस का दिली, इतके दिवस का नाही असा प्रश्न विचारता येत नसतो. त्या क्रमवारीनुसार ती केस त्यावेळी बोर्डावर येते आणि त्याप्रमाणाचे समन्स, नोटीस काय ते इश्यू होतं, वॉरंट इश्यू होत असतात. तसंच ईडीच्या चौकशीच्या बाबतीत सुद्धा आहे. एखादं प्रकरण चौकशीसाठी प्रलंबित असेल तर त्याबाबतची तपासणी किंवा त्याबाबतचे विषय हे त्या वेळेला येत असतात. पण ते आत्ताच का, सरकार पाडायसाठी का अशा स्वरूपाची विधानं करत संजय राऊतांनी स्वतःकडं राजकीय हौतात्म्य घेण्याचं धोरण स्वीकारलेलं दिसतंय. म्हणजे हे सरकार बनवण्यात राऊतांचा हात होता, राऊतही पाडू शकतात असंच राऊतांना दाखवून द्यायचं असावं आणि त्यासाठीच राऊतांनी मला सरकार पाडण्यासाठी गप्प बसा असंही विधान केल्याचं पत्रकार परिषदेत तुम्हाला दिसेल. खरं तर राऊतांच्या अशा विधानाने राऊतांचं शिवसेनेतलं महत्त्व वाढवून घेतलं जातंय की काय असाही प्रश्न पडतोय. किंवा ईडीच्या नोटिसेस, ईडीचे समन्स हे कालबद्ध पद्धतीनं येत असताना आता त्या समन्सचा आणि नोटिसींचा उपयोग राजकारणातील वातावरण तापवण्यासाठी केला जातोय का हे देखील तपासलं पाहिजे. जसं भाजप ईडीचा वापर करतोय असा आरोप होतोय, तसाच जुन्यात चालू असलेल्या चौकशांमध्ये ईडीने नोटीस पाठवली की त्याचा वापर भाजपचे विरोधक पण करतायत का, हे भाजपनंच घडवून आणलं हे सांगण्यासाठी हे पण तपासलं पाहिजे. असो, राऊतांनी आज आपलं वैफल्य व्यक्त करत बहार उडवून दिली आहे एवढं मात्र खरं.